हाय, वेलकम बॅक टू ऑर्गॅनिक बाल्कनी गार्डन. आणि आज आपण मोगऱ्याच्या झाडाला फुलांसाठी कसं तयार करायचं हे आज आपण बघणार आहोत. मी जूनच्या अगदी एंडिंगला म्हणजे 26-27 तारखेला मोगऱ्याचं कटिंग लावलेलं होतं आणि आता आहे जानेवारी महिना. तर जानेवारी नंतर फेब्रुवारी मार्च मध्ये मोगऱ्याला फुलं यायला सुरुवात होतात आणि मग ते फ्लावरिंग येण्यासाठी आपल्याला आतापासूनच मोगऱ्याची काळजी घेतली तरच आपल्याला फुलं मिळणार आहेत. आणि म्हणूनच मी बॅकग्राऊंडचा सेटअप सुद्धा चेंज केलेला आहे आणि साईडला सुद्धा मी फ्लावर प्लांटची आपण माहिती घेणार आहोत म्हणून साईडला सुद्धा फुलझाडच ठेवलेली आहेत. तर हा बघा गुलाब हे आत्ताच रिपोर्ट केलेला आहे. लाईट पिंक कलर आहे आणि असं व्हाईट कलर असं दोन कलर मध्ये आलेलं आहे याला फुल. आणि दुसरं आहे तर ते सुद्धा डबल पेटलचं आहे. इकडे आहे ती शेवंती आहे. शेवंतीचा कलर सुद्धा किती मस्त आहे ते बघा. आणि ही आहे ती अबोली आहे. अबोली आणि मोगऱ्याचं कटिंग हे दोन्ही मी कटिंगने लावलेलीच आहेत. अबोली सुद्धा आणि अबोलीला एकदा फुलं येऊन गेलेली आहेत आणि सेकंड टाइम आता फ्लॉवरिंग त्याला सुरू झालेलं आहे. आणि आता जे फ्लॉवरिंग सुरू झालेलं आहे ते खूपच मस्त सुरू झालेलं आहे. मी तुम्हाला दाखवते पण बघा. ते तर आता फुल फुललेलं आहे पण याला कळ्या सुद्धा बघा भरपूर यायला लागलेल्या आहेत. मला दिसत असतील म्हणजे प्रत्येक ठिकाणी अशा कळ्या यायला लागलेल्या आहेत. म्हणजे कटिंग लावल्यानंतर हे दुसऱ्यांदा फ्लॉवरिंग होतं याला. इव्हन मी जिथून कटिंग आणलेलं आहे तर त्या अबोलीला अजून फुलं नाही आहेत म्हणजे यायला सुरुवात झाली नाहीये. पण मी घरी आणून जी लावलेली आहे म्हणजे खाली बिल्डिंगच्या घालून जी आणून कुंडीत लावलेली आहे तर कुंडीत मला माझ्या हे सेकंड टाइम फ्लॉवरिंग सुरू झालेलं आहे. मोगऱ्याचं झाड हे बऱ्याच जणांकडे किंवा सगळ्यांकडे बघायला मिळतं. पण प्रॉब्लेम हा असतो की सगळ्यांच्याच मोगऱ्याला फुलं येत नाही. आणि फुलं न येण्याचं कारण काय तर तुम्ही त्याची तेवढीच केअर केली पाहिजे कारण फ्लॉवरिंग प्लांटला हे खतांची गरज असते. आणि मोगऱ्याला तर असतेच. मार्च मध्ये फुलं येण्यासाठी आपण आता मोगऱ्याची तयारी करणार आहोत किंवा कोणती केअर घेतली पाहिजे, कोणती खतं त्याला सध्या आवश्यक आहेत त्याच्या ग्रोथसाठी हे आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. आणि तुमच्याकडे मोगरा असेल किंवा त्याला आतापर्यंत फुलं आली नसतील तर अजिबात टेन्शन घेऊ नका. मी जे खतं सांगते ती खतं घाला आणि त्याप्रमाणे तुम्ही जर काही केअर केलं तर तुमच्याही मोगऱ्याला भरपूर अशी फुलं येतील आणि फुलांनी भरून जाईल झाड. चला आपण मग मोगऱ्याची कशी काळजी घ्यायची ते आपण बघूया. मोगऱ्यालाच जस्मिन असं सुद्धा म्हटलं जातं आणि हे एक खूप सुगंधित असं फुल आहे. मंद सुगंध असतो. एक जरी फुल दिला आणि मी जे कटिंग लावलेलं आहे तर त्याला एकच फुल होतं पण एवढा मस्त सुगंध होता की काहीच विचारू नका. आणि म्हणून प्रत्येकाने मोगऱ्याचं झाड तरी आपल्याकडे लावायलाच पाहिजे. आणि दुसरं म्हणजे काय याच्यापासून याचा उपयोग म्हणजे आपण माळण्यासाठी तर फुलं माळण्यासाठी तर करतोच. तुम्ही देवाला सुद्धा घालू शकता. त्याचबरोबर हे सेंट तयार करण्यासाठी किंवा परफ्यूम मध्ये सुद्धा याचा वापर केला जातो सुगंधित फुल असल्यामुळे. आणि बघायला सुद्धा हे खूप छान वाटतात. तर सिंगल पेटलपेक्षा तुम्ही जर काही डबल पेटलचा मोगरा लावलात तर तो खूप सुंदर दिसतो म्हणजे. आणि मी जो लावलेला आहे तर ते डबल पेटलच आहे. ते आहे माझं मोगऱ्याचं झाड. आणि आता आपण याला खत घालणार आहोत आणि प्रुनिंग सुद्धा करायला पाहिजे. कारण काय की प्रुनिंग जर केलं नाही तर फक्त असं वेल एकच वाढत जाणार, त्याला जास्त फांदे येणार नाहीत आणि जास्त फांदे आले नाही तर जास्त फ्लॉवरिंग होणार नाही. म्हणून आता आपण प्रुनिंग पण करणार आहोत आणि त्याच्या ग्रोथसाठी आता सध्या कोणत्या खताची गरज आहे ती खतं घालणार आहोत. आता सगळ्यात आधी आपण या झाडाची थोडीशी प्रुनिंग करणार आहोत. तुम्ही बघितलं की हे पूर्णपणे असं उंच असं वाढलेलं आहे. तर याचं आपण प्रुनिंग करायचं. प्रुनिंग करत असताना दोन पानं आहेत तर त्याच्या वरून करायचं आहे म्हणजे त्याला खालून असे वांदे येतील. त्यानंतर इथे एक छोटस आहे तर हे सुद्धा मी थोडंसं याला सुद्धा प्रुनिंग करणार आहे. सुकलेल्या फांद्या असतील तर त्या सुद्धा काढून टाकायच्या आहेत, नाही तर त्याच्यामुळे झाडाला फंगस लागण्याची शक्यता असते. झाड तसं छोटस आहे पण छोट्या झाडालाच आपण आता वाढ चांगली होण्यासाठी खत घालणार आहोत. ही एकच फांदी खूप उंच वाढली तर ही मी अशी अजून इथून कट करणार आहे आणि ही फांदी मी टाकून देणार नाहीये तर ती मी पाण्यामध्ये ठेवणार आणि त्यांना थोडीशी मुळं जर काही फुटली तर मी पुन्हा लावणार आहे याच्यामध्ये. आणि आता खत घालण्यासाठी आपण अशी
झाडाच्या. आणि आता बघा, आता जानेवारी महिना सुरू आहे, तर आता आधी आपलं झाड हे चांगलं वाढलं पाहिजे किंवा त्याची ग्रोथ ही चांगली झाली पाहिजे. आणि ग्रोथ वाढ चांगली झाली तरच त्याला जास्तीत जास्त फुलं येणार आहेत. आणि म्हणून आपण ते त्याला ग्रोथ होण्यासाठी म्हणून खतं घालणार आहोत. तर असं आधी आपण याची साईडची माती मोकळी करून बघा, याच्यामध्ये बघा वर्मी कंपोस्ट घालतो आपण. बघा मातीमध्ये कसे गांडूळ आहेत ते. आणि ही गांडूळ असणं हे खूप चांगलं असतं, कारण काय की हे आपली माती ही एकदम भुसभुशीत करतात. आणि हे जे खातात, माती खातात आणि जी माती टाकतात बाहेर, तर ती अगदी पौष्टिक असते आपल्या झाडांसाठी आणि पोषक असते. आणि त्याच्यामुळे आपल्या झाडांची मुळं खूप चांगली वाढतात आणि झाडं सुद्धा आपली वाढायला मदत होते. तर असे जर काय असतील आणि हे कधी राहतं आपल्या झाडामध्ये, तर तुम्ही जर काही केमिकल युक्त खतं घातली तर असे गांडूळ तुमच्या झाडांच्या मातीमध्ये राहत नाहीत, ते मरून जातात. आता मी जास्त अजिबात केमिकल खतं वापरत नाही. शक्यतो मी ऑर्गॅनिकच खतांचा वापर करते आणि त्याच्यामुळे ते अजूनही जिवंत आहेत. तर हे असं आपण जो काही कचरा असेल ना, तर तो सगळा असं जो कचरा पालनं वगैरे पडलेली असतील तर ही सगळी पानापाचोळा आहे, तर तो गोळा करून बाहेर काढायचा आहे. त्यानंतर अशी माती आपण थोडीशी बुंद्याच्या साईडला करून घ्यायची आहे. आणि आता इथे मी खत घेतलेलं आहे, तर हे आहे ते वर्मी कंपोस्ट आहे. हे आहे ही आहे कडुलिंबाची पेंड. आणि इथे घेतलेलं आहे तर ते आहे बोन मील पावडर. तर असं म्हणजे कॅल्शियम. त्यानंतर इथे नायट्रोजन पण आहे, ह्याच्यामध्ये पण नायट्रोजन असतो आणि वर्मी कंपोस्टमध्ये सुद्धा नायट्रोजन असतो. तर नायट्रोजनमुळे आपल्या झाडाला भरपूर फांद्या येतील, पानं येतील. आणि भरपूर फांद्या आणि पानं आली तर त्याला भरपूर फुलं सुद्धा येतील. आणि म्हणून आपण नायट्रोजनयुक्त खत घालणार आहोत. तर हे आधी आपण आता मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं एकत्र करूयात आणि मग आपण ते असं मिक्स करून घ्यायचं आहे खत. आणि जी आपण अशी माती साईडला केलेली आहे, असं मी एका साईडला एकदम खड्डा करून घेतलेला आहे, तर तिथे थोडंसं त्याच्यामधलं खत मी टाकते. नंतर त्याच्यावरती अशी आपण माती टाकून घेऊया. इथे पण मी असं खत हे टाकलेलं आहे. तर असे 3 ठिकाणी मी खड्डा करून खत घातलेलं आहे. आणि आता आपण याला देणार आहोत पाणी. जरी तुम्हाला हे झाड छोटंसं वाटत असलं, आत्ता छोटं वाटत असलं, तरी मी तुम्हाला याला फ्लॉवरिंग झाल्यानंतर तुम्हाला या झाडाचा व्हिडिओ करेनच. त्यावेळेला तुम्ही बघा की आत्ता हे झाड केवढं आहे आणि खत घातल्यानंतर त्याची किती वाढ होते किंवा ग्रोथ किती होते आणि त्याला फ्लॉवरिंग सुद्धा किती छान होते. ते चहा पावडर सुद्धा तुम्ही त्याला घालू शकता, अर्धा चमचा. मी आता इथे जो ग्रीन टी केलेला होता, तर ग्रीन टी मधली जी चहा पावडर आहे, तर ती पावडर मी पावडरच्याच पाणी मी घातलेलं आहे याला. आणि आपलं असं खत घालून झालेलं आहे. आणि यानंतर याचा अपडेट मी तुम्हाला दाखवेन ते फ्लॉवरिंग सुरू झाल्यानंतर. झाडाची केअर कशी घेतली पाहिजे, तर हे आता आपण बघितलं. तर व्हिडिओवरती नवीन नवीन असाल तर प्लीज चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. थँक्यू सो मच.